प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण एका अत्यंत गौरवशाली आणि आत्मिक विषयावर चिंतन करणार आहोत. नवी यरुशलेममधील 12 रत्नांचा आत्मिक अर्थ. प्रकटीकरण 21:18-21 मध्ये आपण पाहतो की स्वर्गातून उतरलेली पवित्र नगरी नवी यरुशलेम अतिशय सुंदर, तेजस्वी आणि मौल्यवान रत्नांनी सजलेली आहे. त्या नगरीच्या भिंतींचे 12 पाया आहेत आणि प्रत्येक पाया एका मौल्यवान रत्नाने अलंकृत आहे. ही रत्ने फक्त सजावट नाहीत, ती आपल्या आत्मिक जीवनाची प्रतिमा आहेत. ती ख्रिस्तामध्ये असलेल्या विश्वासणाऱ्यांच्या स्वभावाचे प्रतीक आहेत. आज आपण प्रत्येक रत्नाचा आत्मिक अर्थ समजून घेऊया. पहिले रत्न आहे यास्फे. यास्फे हे रत्न पारदर्शक आणि तेजस्वी रत्न आहे. याचा अर्थ आहे देवाची शुद्धता आणि पवित्रता. आपला देव पवित्र आहे, त्याच्यामध्ये अंधाराचा लवलेश नाही. जो कोणी नवी यरुशलेममध्ये प्रवेश करेल त्याचे जीवनही पवित्र असले पाहिजे. प्रश्न आहे, आपले जीवन देवाच्या पवित्रतेचे प्रतिबिंब दाखवते का? देव आपल्याला पापातून शुद्ध करून यास्फे या रत्नासारखे पारदर्शक बनवू इच्छितो. दुसरे रत्न आहे नीलम. नीलम हे रत्न आकाशाच्या रंगासारखे दिसते. हे स्वर्गीय सत्याचे प्रतीक आहे. विश्वासणाऱ्याचे जीवन पृथ्वीवर असले तरी त्याचे मन स्वर्गाकडे असते. तो सत्यामध्ये चालतो. तो खोटेपणाला दूर ठेवतो. आपण जगाच्या विचारांवर चालतो की देवाच्या सत्यावर? नीलम आपल्याला आठवण करून देते, आपण स्वर्गीय नागरिक आहोत. तिसरे रत्न आहे शिवधातू. शिवधातू हे रत्न सौम्य आणि शांत दिसते. याचा अर्थ आहे अंतःकरणातील शांती. जगात कितीही संकटे आली तरी विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणात देवाची शांती असते. वादळ असले तरी त्याच्या हृदयात शांतता असते. आपण परिस्थितीवर अवलंबून आहोत की देवाच्या शांतीवर? चौथे रत्न आहे पाचू. पाचू हे रत्न हिरव्या रंगाचे असते. हिरवा रंग म्हणजे जीवन, ताजेपणा आणि वाढ. जो ख्रिस्तामध्ये आहे तो नवा निर्माण झाला आहे. जुनी गोष्टी गेल्या, नवीन आले. आपल्या जीवनात आध्यात्मिक वाढ होत आहे का, की आपण स्थिर आहोत? देव आपल्याला पाचू या रत्नासारखे ताजेतवाने आणि जिवंत ठेवू इच्छितो. पाचवे रत्न आहे गोमेद. गोमेद हे रत्न 2 रंगांचे मिश्रण असते. याचा अर्थ आहे विश्वास आणि कृती यांचे एकत्र जीवन. फक्त विश्वास बोलणे पुरेसे नाही, आपले जीवनही साक्ष देणारे असावे. लोक आपल्या शब्दांपेक्षा आपल्या जीवनाकडे पाहतात. आपण ख्रिस्ताचे जिवंत साक्षीदार आहोत का? सहावे रत्न आहे सार्दी. सार्दी हे रत्न लालसर असते. लाल रंग आपल्याला बलिदानाची आठवण करून देतो. ख्रिस्ताने आपल्यासाठी रक्त सांडले, त्याने स्वतःला अर्पण केले. आपण त्याच्यासाठी काय अर्पण करतो? आपला वेळ, आपले मन, आपले जीवन? सार्दी हे रत्न आपल्याला स्मरण करून देते, खरे प्रेम बलिदान मागते. सातवे रत्न आहे लसण्या. लसण्या हे रत्न सोनेरी तेजाने चमकते. हे देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे. आपण अंधारात नव्हे तर प्रकाशात चालायला बोलावले गेलो आहोत. आपल्या जीवनातून प्रकाश दिसतो का, की अजूनही अंधार आहे? देव आपल्याला जगासाठी दीप बनवू इच्छितो. आठवे रत्न आहे वैडूर्य. वैडूर्य हे रत्न मजबूत आणि टिकाऊ असते. हे स्थिर विश्वासाचे प्रतीक आहे. संकटे आली की आपण धासळतो का, की देवावर ठाम उभे राहतो? वारा आला तरी जे झाड खोल मुळांवर उभे राहते तेच टिकते. आपली मुळे देवाच्या वचनात खोल आहेत का? नववे रत्न आहे पुष्कराज. पुष्कराज हे रत्न चमकदार आणि उबदार रंगाचे असते. हे आनंद आणि देवाच्या कृपेचे प्रतीक आहे. विश्वासणाऱ्याचे जीवन निराशेचे नसते, ते आशेने आणि आनंदाने भरलेले असते. आपण आनंदात जगतो का, की सतत तक्रारी करतो? देवाची कृपा आपल्याला रोज नवा आनंद देते. 10वे रत्न आहे सोने लसणी. हे रत्न हिरवट आणि कोमल दिसते. हे क्षमाशीलतेचे प्रतीक आहे. ज्याला देवाने क्षमा केली त्याने इतरांनाही क्षमा करायला शिकले पाहिजे. मनात राग ठेवून आपण स्वर्गीय जीवन जगू शकत नाही. आपल्या हृदयात कोणाविषयी कटुता आहे का? आज देव सांगतो, मोकळे व्हा, क्षमा करा. 11वे रत्न आहे याकिंत.
याकिंत हे गडद रंगाचे रत्न आहे. हे देवाच्या न्यायाचे प्रतीक आहे. देव प्रेमळ आहे, पण तो न्यायीही आहे. तो अन्याय सहन करत नाही. तो सत्यावर उभा आहे. आपण आपल्या जीवनात प्रामाणिक आहोत का? 12वे रत्न आहे पद्मराग. पद्मराग हे जांभळ्या रंगाचे रत्न आहे. जांभळा रंग राजशाहीचा रंग आहे. आपण देवाची मुले आहोत. आपण राजघराण्याचे आहोत. म्हणून आपले वर्तनही राजशाही सारखे असावे. पवित्र, संयमी, सन्माननीय. आपण आपल्या जीवनात आत्मसंयम राखतो का? संपूर्ण आत्मिक संदेश. ही 12 रत्ने 12 प्रेषितांच्या पायावर उभ्या असलेल्या मंडळांचे प्रतीक आहेत. देवाची मंडळी सोन्यासारखी मौल्यवान आहे. देव आपल्या जीवनाला रत्नांसारखे घडवतो. रत्न तयार होण्यासाठी दाब, उष्णता आणि काळ लागतो. तसंच आपल्या जीवनात येणाऱ्या परीक्षा आपल्याला घडवतात. आज तुम्ही संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा, देव तुम्हाला रत्न बनवत आहे. अंतिम आवाहन. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण नवी यरुशलेमचे नागरिक आहोत. आपले जीवन त्या नगरीस योग्य असले पाहिजे. देव विचारत आहे, तू कोणते रत्न आहेस? तुझे जीवन पवित्र आहे का? तू प्रकाशात चालतोस का? तू क्षमा करतोस का? तू स्थिर आहेस का? आज निर्णय घ्या, प्रभू, मला तुझ्या हातात घे. मला रत्नासारखे घडव. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वादित झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. देव तुमच्या जीवनाला रत्नांसारखे तेजस्वी करो. आमेन.